कॅप्टन म्हणून काल मी तुला एक ड्युटी दिली होती लंचची, ती तुझ्या कानात बरोबर घुस आणि आज मी जर तुला येऊन ब्रेकफास्टची ड्युटी सांगतेय तर ती तुझ्या कानात घुसत नाहीये का? नाही घुसत. मुद्दामून मुद्दे करायचे. राखी, तुला ब्रेकफास्ट ड्युटीमध्ये सागरदादांबरोबर ठेवलं. 3 दिवसाचा ब्रेकफास्ट जे तुला बनवायचं ते तू बनव. विशाल, तू उद्यापासून यांच्या बरोबर असशील चौघांमध्ये लंच ड्युटीमध्ये. त्यांच्याबरोबर का पण मला ते सगळं भांडी टाकून ते लोक बाजूला होतील, तुला फक्त ड्युटी करायची तुझी. आता नाश्ता कोणच नाही करत आहे, काय सीन? आता हिला सांगितलं ना, मला सांगितलं मी मूड मध्ये नाहीये. ती अडकली आहे मधल्या मध्ये. आता त्यांचं ऐकावंच लागणार. का पण कॅप्टन ती पण हे लोक रूल्स करताय. राऊंडचे 10 चक्कर मार फक्त गार्डन. मी नाही मानणार फेऱ्या फेऱ्या. अगं नियम ठेवा ना जरा. राखीसाठी होता का नियम? अगं पण तू मला सांग, तिच्या काम करू नको आपण बोलले होते ढोंग तरी ती केलेल्या करतच लोकांनी होती ना. ढोंग केलेल्या लोकांना आपण जास्त काही करू शकतो का? आपण ज्यांच्यासाठी मी करू पण ढोंग शकतो, करते असं समज. पण ज्यांच्यासाठी करू शकतो त्यांच्यासाठी करूच शकतो ना नियम जे पाळू शकतात. नाही, मी नाही पाळू शकत. तुम्ही ठरवलंच असेल की कॅप्टनची ठेवायचीच नाही शिल्लक, तर मग काय काय बोलून उपयोग आहे का? विचार कर, 3ऱ्या आठवड्यातली गोष्ट आठवते? बोल. मी बोलली होती की मी इथे उत्सव नात्यांचा करायला हो नाही हो आलीये. हो. काल पण उत्सव नात्यांचाच केला. नाती सेफ करत चालली आहे. इतके दिवस ते तिला जिंकवण्याचा प्रयत्न करत होते, काल तिने पण त्यांना जिंकवायचा प्रयत्न केला. तिने त्यांना जिंकवायचा प्रयत्न नाही केला. अरे पण तरी मी यांना नॉमिनेट केलं तर माझा सपोर्ट घाबरून केला. ती घाबरते एकटं खेळायला. कॅप्टन म्हणून काल मी तुला एक ड्युटी दिली होती लंचची, ती तुझ्या कानात बरोबर घुस आणि आज मी जर तुला येऊन ब्रेकफास्टची ड्युटी सांगतेय तर ती तुझ्या कानात घुसत नाहीये का? नाही घुसत. मुद्दामून मुद्दे करायचे. तिथे लोक ड्युटी करतायत, त्यांच्यासाठी घमासाण भांडी काढायची, मुद्दामून त्रास द्यायचा, लोकांना पोक करायचं, म्हणून तू फिनालेमध्ये जाऊ नयेस असं मला वाटतं. बाकीची लोक आहेत ना ते एफर्ट्स करतायत, तू एफर्ट्स कशासाठी करतेस? लोकांना ट्रिगर करण्यासाठी, मुद्दे बनवण्यासाठी.